मग मराठी व्याकरणाचा जर विचार केला तर मराठी व्याकरणामध्ये साधारणतः भाषा आणि लिपीपासून ते आपल्या शेवटी अलंकारापर्यंत लक्षात ठेवा काही महत्वाचे टॉपिक आहेत. ते टॉपिक कोणते आहेत, मराठी व्याकरणाचा कोणकोणता सिलेबस आपल्याला शिकायचा लक्षात ठेवा, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. ओके, तर पहिला टॉपिक आहे भाषा आणि लिपी. भाषा आणि लिपी झाल्यानंतर आपल्याला वर्ण विचार शिकायचा आहे. मोठा टॉपिक आहे वर्ण विचार, याच्यावरती प्रश्न असतो. तिसरा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे संधी. संधी नंतर लगेच आपल्याला मराठीतला सगळ्यात महत्वाचा टॉपिक असणारा तो म्हणजे कर्ता आणि कर्म शिकायचा लक्षात ठेवा. काय शिकायचा? कर्ता आणि कर्म. कर्ता आणि कर्म झाला की आपल्याला शब्दाच्या जाती शिकायच्या लक्षात ठेवा. शब्दाच्या जाती, मग त्याच्यामध्ये नाम शिकायचं, सर्वनाम शिकायचं, विशेषण शिकायचं, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. त्यानंतर नामाचं लिंग, नामाचं वचन, विभक्ती, सामान्य रूप, या सगळ्या घटकावरती प्रश्न आहेत लक्षात ठेवा. बघा, बरं मी असं म्हटलं ठीक आहे, आता मागचा पॅटर्नचा जर मी विचार केला, समजा असं म्हणूया आपण ठराविक घटकावरती त्याचे प्रश्न आहेत, तर प्रयोगावरती प्रश्न आहे, समासावरती प्रश्न आहे, आणि आपण जर तेवढंच घेतलं, मला काय सांगायचंय की मागचं एक 8-10 टॉपिक आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न आहेत, आपण जर तेवढंच टॉपिक पाहिले चालेल का? नाही ना. जरी काही टॉपिकवरती प्रश्न विचारले नसतील तर येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं त्याची महत्वाची माहिती तर आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. बघा, राज्यसेवा मेन्सचं मराठी व्याकरण, कंबाईन गट ब आणि गट क चं मराठी व्याकरण आणि आपल्या सरळ सेवेचं मराठी व्याकरण काही सुद्धा वेगळं नाही लक्षात ठेवा. बघा मी काय सांगतोय, काही सुद्धा वेगळं नाही, फक्त वेगळं काय असेल तर प्रश्न विचारण्याची पद्धती वेगळी आहे लक्षात ठेवा. राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून काठिण्य पातळी जास्त असते, बहुपर्यायी प्रश्न असतात. गट ब ला सुद्धा प्रश्न कठीण लेवलचे असतात आणि आपल्या सरळ सेवेला मात्र सगळे प्रश्न हे वन लाईनर आणि सोपे प्रश्न असतात. आपण जर अभ्यास करताना राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करून चालेल का? आपल्याला गरज नाही. आपल्याला राज्यसेवा मेन्सला सुद्धा क्रियापद हा घटक आहे, आपल्याला सुद्धा क्रियापद हा घटक आहे, पण राज्यसेवा मेन्सला जेवढा डीप अभ्यास करावा लागतो तेवढा आपल्याला करायची गरज नाही. मला काय सांगायचंय, परीक्षेची गरज तुम्हाला कळली पाहिजे, परीक्षेची गरज तुम्हाला ओळखता आली पाहिजे लक्षात. त्याच्यामुळं या गोष्टींचा तुम्ही विचार करा, बरोबर. मग सगळा सिलेबस आहे जो राज्यसेवेला आपला सिलेबस आहे इकडे मुलांना, तेवढा सिलेबस सरळ सेवेला आहे. आपल्याला नावं सांगितली मी, केवल प्रयोग यापर्यंत आलो होतो. लिंग, वचन, विभक्ती, सामान्य रूप हे सगळं शिकायचं. नंतर प्रयोग हा महत्वाचा घटक शिकायचा आहे, समास शिकायचा, वाक्यांचे प्रकार शिकायचे, आपल्याला वाक्य रूपांतर शिकायचं, वाक्य पृथक्करण शिकावं लागतं, शब्द सिद्धी शिकावी लागते, शब्द शक्ती शिकावी लागते, विरामचिन्हे शिकावी लागतात आणि अलंकार शिकावा लागतो. साधारणतः 25 ते 30 टॉपिक आहेत की ज्या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. पण आपल्याला जे महत्वाचं आहे ते आपल्याला शिकायचं आहे लक्षात. तर मी तुम्हाला थोडक्यात हा मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम सिलेबस काय आहे स्पर्धा परीक्षा आपल्या PCS आणि IBPS पॅटर्नला, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग अभ्यास करताना तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे लक्षात ठेवा. हा एक शेवटचा मुद्दा सांगतो. आणि पहिला टॉपिक जो आहे भाषा आणि लिपी, तो आपण थोडं लहान टॉपिक आहे, तो आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत लक्षात ठेवा. ठीक आहे. मराठीचा अभ्यास करताना पहिली गोष्ट तुम्ही हे लक्षात ठेवा. बघा, मी जी टॉपिकची नावं सांगितली, मी जसं तुम्हाला शिकवणार आहे, तुमचं काम काय माहिती आहे का? मी मला सांगितलं की तुम्ही PYQ तुमच्या जवळ असले पाहिजे लक्षात ठेवा. मग ते कुठल्याही परीक्षेत असू द्या, परीक्षा आपल्याला देणं घेणं नाही, तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, पण त्या तत्सम ज्या परीक्षेला मराठी आहे सरळ सेवेला, त्या सगळ्या सरळ सेवेचे प्रश्न तुमच्या जवळ असू द्या. आणि मग तुम्ही काय करायचा अभ्यास की तो टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिक खालचे प्रश्न सोडवायचे लक्षात ठेवा. मनानं प्रश्न सोडवायचे, न बघता प्रश्न सोडवायचे लक्षात ठेवा. सोडवा, त्याच्याशिवाय तुम्हाला आउट ऑफ मार्क येणार नाहीत लक्षात ठेवा, बरोबर. मी तुम्हाला काही PDF नोट्सही देणार आहे लक्षात ठेवा, त्या तुम्ही डाउनलोड करू शकताय, त्या तुम्हाला अभ्यासाला उपयोगाला येतील लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, टॉपिक झाल्यानंतर भाषा लिपी झाली, वर्ण विचार झाला, हे झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे, न बघता प्रश्न सोडा मित्रांनो, न बघता ते प्रश्न चेक करा. आपले किती प्रश्न आले, किती प्रश्न चुकले बघा, का चुकले बघा. तो प्रश्न मला नीट समजला नाही का, प्रश्न नीट वाचला नाही मी, किंवा ती मला कन्सेप्टच कळाली नाही, असं काहीतरी होईल. आणि जरी एखादा दुसरा प्रश्न तुम्हाला नाही कळला, तो प्रश्न मला कधीही विचारा लक्षात ठेवा. मी माझा नंबर तुम्हाला देतो सर्वांना, कधीही विचार. तुम्हाला अभ्यास करताना मराठी या विषयाची कसलीही अडचणी उद्या, ती मला कधीही विचारा, मला मेसेज करा, फोन करा, मी तुम्हाला 100% सांगा. बघा, तुम्ही आमच्या ज्ञानदीपशी, आपल्या ज्ञानदीपशी तुम्ही कनेक्ट झालात, तुमचा आणि आमचा कुठेतरी संबंध आला, तुम्हाला त्याचा फायदा व्हावा, तुम्हाला मार्क्स मिळावे, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तुम्हाला अभ्यास करताना कधी अडचणी उद्या लक्षात ठेवा. प्रत्येक घटकाचे PYQ सोडवा.
प्रत्येक घटकाचा विस्तृतपणे अभ्यास करा, लक्षात ठेवा. बरोबर. आणि अभ्यास करताना माझं स्वतःचं आपल्या ज्ञानदीप पब्लिकेशनचं पुस्तक आहे, सध्या ते प्रिंटिंगसाठी गेलेलं आहे. ज्ञानदीप मराठी व्याकरण या नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्ही घ्या. त्या पुस्तकामध्ये खूप सोप्या पद्धतीने मी माहिती सांगितली आहे. तर तुम्हाला अभ्यास करताना निश्चितपणे कुठली परीक्षा असू द्या त्याचा तुम्हाला फायदा होईल, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तेवढं पुस्तक जरी तुम्ही वाचलं तर बाकीचं दुसरं कुठलंही पुस्तक तुम्हाला मराठी व्याकरणासाठी वाचायची गरज नाहीये. मी नाव सांगतोय ज्ञानदीप मराठी व्याकरण. मी बालाजी जगताप, मी स्वतः ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाची 4थी आवृत्ती आता येते, लक्षात ठेवा. खूप सोप्या आणि साध्या भाषेमध्ये त्याच्यामध्ये वाक्यरचना मांडणी मी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला पुस्तक 100% उपयोगाला येईल. दुसरं मराठीसाठी तुम्हाला काही वाचायची गरज लागणार नाही. येतं लक्षात. PYQ सोडा. PYQ सोडवल्यामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढतो, लक्षात ठेवा, की आपल्याला येतं, प्रश्न कसे येतात, प्रश्नाचं स्वरूप आपल्याला समजतं. ओके. ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास करताना लक्षात ठेवा, तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. ओके. चला तर मग आता आपण आपल्या डायरेक्ट सिलेबसला सुरू करूया, लक्षात ठेवा. त्यातला पहिला आणि छोटा टॉपिक आहे, लक्षात ठेवा, भाषा आणि लिपी. या घटकाची आपण माहिती पाहूया, लक्षात ठेवा. भाषा आणि लिपी या घटकाची आपण माहिती पाहूया. बरोबर. भाषा म्हणजे काय बघा, याच्यामध्ये काय काय शिकायचं आपल्याला. भाषा कशाला म्हणायचं, शिकायचं काय काय बघा आपल्याला. भाषा म्हणजे काय, भाषेची काही वैशिष्ट्य आहेत, तुम्हाला येत नाहीत पण तरी पण सांगतो, लक्षात ठेवा. भाषा म्हणजे काय. लिपी कशाला म्हणायचं, लक्षात ठेवा. लिपी म्हणजे काय असतं. त्यानंतर पुढची एक महत्वाची कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे, ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतो. देवनागरी लिपी म्हणजे काय. देवनागरी लिपी, लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न असतो तुम्हाला. कोणकोणत्या भाषा असतात देवनागरी लिपीमध्ये दिल्या जातात, देवनागरी लिपीची वैशिष्ट्य काय, याच्यावरती सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला महत्वाचं पाहायचंय व्याकरण कशाला म्हणायचं. बघा पुढची कन्सेप्ट पाहिजे, व्याकरण म्हणजे काय. तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्याकरण म्हणजे काय. पुन्हा भाषाविषयक कौशल्यांच्या पायऱ्या काय आहेत हे पण महत्वाचं पुढे सांगतो. पुन्हा सरळ सेवेला हमखास प्रश्न असतो, मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हणतात, मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हणतात. बरोबर. मराठी भाषेचे जॉन्सन्स कुणाला म्हणतात. असे बरेच मुद्दे आहेत, ते तुम्ही स्वतः केले तरी चालतील. त्यातले काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. मराठी भाषा ही कुठल्या कुळातील भाषा आहे. कुळ आपलं कुळ असतं बघा, तसं माणसाचं कुळ आहे तसं भाषे सुद्धा कुळ, लक्षात ठेवा. ती आपली मराठी भाषा कोणत्या कुळातील, असे काही छोटेसे महत्वाचे मुद्दे आहेत. तेवढे मुद्दे आपण या चॅप्टर मध्ये पाहिजे. फार काय आपल्याला खोलात शिरायची गरज नाही आहे, लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगतोय, आपला अभ्यास, आपली परीक्षा समोर ठेवून आपण अभ्यास करायचा, लक्षात ठेवा. बरोबर. आपली परीक्षा ही सरळ सेवेची परीक्षा आहे, त्या दृष्टीने आपणही अभ्यास तसा करायचा, लक्षात ठेवा. ओके. चला तर पहिला कन्सेप्ट आहे ते म्हणजे भाषा. भाषा म्हणजे काय, लक्षात ठेवा. बघा भाषा कशाला म्हणायचं, परीक्षेला प्रश्न असतो. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा आहे. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा आहे. बघा आपल्या मनात असलेले जे विचार आहेत, आपल्या मनातील काही भावना असतील, आपल्या मनातील काही अनुभव, आपले काही अनुभव असतील, आपल्या मनातील कल्पना असतील, हे व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा आहे, लक्षात ठेवा. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेला, प्रत्येकाची एक भाषा आहे. प्राण्या पक्ष्यांची सुद्धा भाषा, लक्षात ठेवा. भाषेशिवाय जग चालू शकत नाही. मग भाषा हा शब्द, लक्षात ठेवा मित्रांनो, भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. कशापासून, भाष. आणि भाष या शब्दाचा शब्दशः अर्थ असा आहे, बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे, लक्षात ठेवा. म्हणजे भाषा म्हणजे काय, थोडक्यात बोलणे हो, किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. बरोबर. मग ही भाषा आहे. ही भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असतं मित्रांनो. भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे. भाषेमध्ये बदल होत जातात. जसं नदीच्या प्रवाहामध्ये वळणे असतात, तशी भाषेमध्ये सुद्धा वळणं असतात. भाषा ही स्थळानुसार बदलते, भाषा ही काळानुसार बदलते, लक्षात ठेवा. आपली मातृभाषा मराठी आहे, पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जरी मराठी असली तरी त्या मराठीमध्ये सुद्धा आपल्याला वेगळेपण जाणवतं, कारण हे भाषेचं वैशिष्ट्य आहे. आणि भाषेच्या स्वरूपात बदल होत जाणं हे भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. भाषा ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे, लक्षात ठेवा. भाषा नसेल तर संवाद होऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. भाषा म्हणजे काय, लक्षात आलं. आपल्या मनातील विचार, अनुभव, कल्पना, भावना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा आहे. भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे, एवढं तरी किमान लक्षात ठेवा. ओके. मग दुसरा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो, लिपी म्हणजे काय. लिपी बघा, लिपी या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे लिंपणे. काय अर्थ आहे लिपी म्हणजे काय,
लिंपणे लक्षात ठेवा असा अर्थ होतो. लिपी म्हणजे लिंपणे असा अर्थ या ठिकाणी आहे. आणि लिपी हा शब्द सुद्धा पुन्हा लक्षात ठेवा, लिप या धातूपासून तयार झाला आहे. कसल्या? लिप या संस्कृत धातूपासून तयार. त्याचा अर्थ काय होत सांगितलं? लिंपणे किंवा लिहिणे असा अर्थ आहे. सरळ सरळ परीक्षेला प्रश्न आला एक वेळ सरळ सेवेला, लिपीचा शोध लागल्याने काय शक्य झाले? बघा, लिपीचा शोध लागल्याने काय शक्य झाले? तर लेखन शक्य झालं ना. बघा, जेव्हा लिपीचा शोध नव्हता तेव्हा लेखनाची पद्धत नव्हती. लक्षात ठेवा, प्राचीन काळामध्ये आपण पाहिलं असेल गुरुकुल पद्धती होती आपल्या शिक्षणासाठी. मग एखादं दुसऱ्या आश्रमात राहायचं, गुरुनं शिष्याला सांगायचं, वेद असेल किंवा काय जे शास्त्र असेल ते पाठ करायचं, त्यानं पुढच्या पिढीला असं ज्ञान हस्तांतरित होत होतं. परंतु लिपी कालांतरानं लिपीचा शोध लागला आणि लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला लेखन काय झालं? शक्य झालं. म्हणजे लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला लेखन किंवा लिहिणं हे काय झालंय? शक्य झालं. लक्षात ठेवा. बरोबर. आणि मग या ज्या लिप्या आहेत, अनेक लिप्या आहेत जगाच्या पाठीवर. लक्षात ठेवा, आपल्या आपण आपली जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे. लक्षात ठेवा. बघा, देवनागरी लिपी असते, आदर्श लिपी असते, मोडी लिपी असते, ब्राह्मी लिपी असते, खरोष्टी लिपी असते, खूप काही लिपी आहेत. पण आपल्याला तेवढं काय देणं घेणं नाही. आपल्यासाठी महत्वाची एकच लिपी आहे, ती म्हणजे देवनागरी लिपी. बरोबर. मग ही देवनागरी लिपीचं काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा, ही देवनागरी लिपी आर्यांनी आणली आहे. तुमच्या पाहिजे सांगतो, कोणी आणली आहे? आर्यांनी आणली आहे. या देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य काय आहे? लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न असतो परीक्षेला. बरोबर. संस्कृत बघा, मग परीक्षा बऱ्याच वेळा प्रश्न आहे, कोणकोणत्या भाषा किंवा कोणकोणत्या भाषांचं लेखन लक्षात ठेवा हे देवनागरी लिपीमध्ये केलं जातं. तर पहिली भाषा आहे ती म्हणजे संस्कृत. कुठली भाषा आहे? संस्कृत. संस्कृत आणि तिच्यापासून तयार झालेल्या लक्षात ठेवा. बघा, कोणकोणत्या भाषा आहेत? संस्कृत असेल, मराठी असेल, गुजराती असेल, गुजराती आहे, हिंदी आहे. लक्षात ठेवा, बंगाली आहे. बघा, बंगाली भाषा ही सुद्धा देवनागरीमध्ये लिहिली जाते आहे. पाली असेल, पाली भाषा काही मुलांना माहित आहे. पाली भाषा, पाली भाषा आहे. लक्षात ठेवा, यांचं सुद्धा लेखन हे कशामध्ये केलं जाते? देवनागरीमध्ये केलं जातं. लक्षात ठेवा. आणखी बऱ्याच भाषा आहेत, कोकणी आहे, नेपाळी आहे, सिंधी आहे, या अशा बऱ्याच भाषा आहेत. लक्षात ठेवा, संताळी भाषा आहे, ही सुद्धा भाषा देवनागरीमध्ये लिहिली जाते. लक्षात ठेवा. बघा, मग आता देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य काय आहे? तर पहिलं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, देवनागरी लिपी ही लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. बघा, बऱ्याच वेळा परीक्षा प्रश्न असतो, आपण सुरुवात कुठून करतो लिहायला? डावीकडून करतो आणि उजवीकडे संपते. लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही दक्षिणेकडे गेलात, साऊथच्या ज्या भाषा आहेत, द्रविडियन भाषा ज्या आहेत, त्या मात्र उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. लक्षात ठेवा. पण आपली देवनागरीचं पहिलं वैशिष्ट्य काय? तर देवनागरी लिपी किंवा देवनागरी ही भाषा जी आहे ती लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लक्षात ठेवा, पहिलं वैशिष्ट्य विसरायचं नाही. दुसरं देवनागरीचं वैशिष्ट्य असं आहे की देवनागरी लिपी ही उभ्या, बघा, देवनागरी लिपी ही उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर रेषांनी तयार झाली आहे. कोणकोणत्या? उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर रेषांनी तयार झालेली लिपी म्हणजे कुठली आहे? देवनागरी. बघा, उभी रेषा आहे, आडव्या आहे, तिरप्या आहे, गोल आहे. तिसरं वैशिष्ट्य, देवनागरी लिपीमध्ये शब्द लिहून झाल्यानंतर लक्षात ठेवा त्याच्यावरती शिरोरेषा, अशा आपण रेष मारतो का, त्याला शिरोरेषा. शिर म्हणजे डोकं, डोक्यावरती काय असते? रेष मारण्याची पद्धत या ठिकाणी देवनागरी लिपीमध्ये आहे. पुन्हा सांगतोय, काही देवनागरी मधल्या महत्वाच्या भाषा लक्षात ठेवा. कोणकोणत्या लिप्यांचं लेखन किंवा कोणकोणत्या भाषेचं लेखन हे देवनागरी लिपीमध्ये होतं? तर संस्कृत लक्षात ठेवा, मराठी, गुजराती, हिंदी, बंगाली, पाली असेल, संथाळी असेल, लक्षात ठेवा, नेपाळी आहे, सिंधी आहे, कोकणी आहे. एवढ्या सगळ्या भाषांचं लेखन हे कुठल्या लिपीमध्ये केलं तर लक्षात ठेवा? देवनागरी लिपीमध्ये केलं तर लक्षात ठेवा. आणि देवनागरी लिपीला आदर्श लिपी म्हणतात. लक्षात ठेवा. आदर्श लिपी म्हणजे काय असतं? ज्या लिपीमध्ये प्रत्येक वर्णाला एक स्वतंत्र चिन्ह आहे आणि प्रत्येक आवाजाला, प्रत्येक ध्वनीला एक स्वतंत्र चिन्ह आहे, अशी लिपी म्हणजे आदर्श लिपी असते. आणि त्या मानानं आपली देवनागरी लिपी ही पुष्कळशी आदर्श लिपी आहे. लक्षात ठेवा, एवढं तर लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा 3 वर्षे सांगतोय, कोणकोणत्या भाषेचं लेखन देवनागरी लिपीमध्ये केलं जातं हे लक्षात ठेवा. देवनागरी लिपी ही लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लक्षात ठेवा. दुसरं वैशिष्ट्य, देवनागरी लिपी ही उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर रेषांनी तयार झाली आहे. लक्षात ठेवा. आणि शब्द लिहून झाल्यावर त्याच्यावर शिरोरेषा, वर डोक्यावरती रेष मारण्याची पद्धत ही देवनागरी लिपीमध्ये लक्षात ठेवा. आणि या भाषांचं लेखन हे देवनागरी लिपीमध्ये केलं जातं. हे आपलं महत्वाचं आहे. येतं लक्षात. मग पुढची एक कन्सेप्ट आपल्याला शिकायची ते म्हणजे व्याकरण. बघा, आपल्याला काय शिकायचंय? व्याकरण शिकायचंय. व्याकरण पहिली गोष्ट लक्षात ठेवा,
व्याकरण या शब्दाची फोड जी आहे ती कशी होते लक्षात ठेवा. व्याकरण, व्याकरण या शब्दाची फोड वी अधिक आ. आता हे वी आणि आ मिळून व्या होतं. हे कसं होतं हे संधीमध्ये मी तुम्हाला सांगेल. लक्षात ठेवा, संधी आपल्या शिकायच्या पुढे. ठीक आहे. वी अधिक आ अधिक क्रू. क्रू हा धातू आहे ज्याचा अर्थ मित्रांनो करण, कर, कार असा अर्थ असतो. आपल्या इथं करण घ्यायचा अर्थ बघा. वी आणि आ मिळून तयार होतो व्या आणि क्रूचा अर्थ घेतला करण. शब्दाची फोड लक्षात राहू द्या, कदाचित विचारली जाऊ शकते. व्याकरण या शब्दाची फोड वी अधिक आ अधिक क्रू, त्या शब्द तयार होतो व्याकरण. मग व्याकरण म्हणजे काय हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. व्याकरण म्हणजे काय बोला. बघा, भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी तयार होतात. बघा, व्याकरण म्हणजे ग्रामर. प्रत्येक अधिकृत भाषेचे एक व्याकरण असतं. भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी तयार होतात ते नियम स्पष्ट करून सांगणारं शास्त्र म्हणजे काय असतंय, व्याकरण असतं. लक्षात ठेवा. बरोबर, ते नियम स्पष्ट करून सांगणारं शास्त्र म्हणजे काय, व्याकरण आहे. भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे काय असतंय, व्याकरण असतं. लक्षात ठेवा. बघा, भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजे भाषेचं व्याकरण. किती व्याख्या सांगितल्या मी तुम्हाला, ही व्याख्या महत्वाची आहे. कारण कुठली व्याख्या कधी परीक्षेला विचारली जाईल काही सांगता येत नाही. लक्षात ठेवा. बरोबर, भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजे भाषेचं व्याकरण आहे. भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी तयार होतात ते नियम स्पष्ट करून सांगणारं शास्त्र म्हणजे व्याकरण आहे. बरोबर, भाषेचे स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे काय, व्याकरण आहे. आणि पतंजली नावाचा एक ऋषी होता, त्या पतंजली लक्षात राहू द्या, व्याकरणाला शब्दानुशासन असं नाव दिलं. काय नाव दिलं, शब्दानुशासन. बघा, विचारला जाऊ शकतो कुणी म्हटलंय, पतंजलीनं. लक्षात ठेवा, व्याकरणाला काय म्हटलं, शब्दानुशासन असं म्हटलंय. लक्षात ठेवा, हे व्याकरण आहे. आणि ह्या व्याकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मराठी. ओके, पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो तो म्हणजे भाषा विषयक कौशल्यांच्या पायऱ्या. बघा, आता हा काय मुद्दा आहे, बऱ्याच वेळा परीक्षा विचारतो. भाषा विषयक कौशल्यांच्या पायऱ्या. तुमचा भाषेचा विकास झालाय का आपला, हो झालाय. प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक माणसाचा भाषेचा विकास होत गेलाय, तो एका विशिष्ट क्रमाने होत गेला. लक्षात ठेवा. बरोबर, भाषा विषयक कौशल्याच्या पायऱ्या आहे. म्हणजे एखादं लहान मुल असतं, त्या लहान मुलाचा भाषेचा विकास कशा पद्धतीने होत गेला ते आपल्याला शिकायचं. लक्षात ठेवा. मला सांगा, एक नंबरला आपण काय शिकतो माहिती आहे का, एक नंबर काय शिकतो आपण, पहिली क्रिया जर कुठली असेल लहान बाळाची, तर पहिली क्रिया असते श्रवण, ऐकणे. बरोबर ना, श्रवण म्हणजे काय, ऐकणे. बघा, पहिला विकास जर भाषेचा कुठला होत असेल तर श्रवण होतो. लक्षात ठेवा, ऐकणे. म्हणजे पहिल्यांदा मूल बघा, भाषा विषयक कौशल्यांच्या पायऱ्या, स्टेप आहे, स्टेप्स. कुठल्या स्टेप्सना आपला विकास झाला भाषेचा मला सांगा. पहिली क्रिया आहे ती म्हणजे श्रवण, विसरायचं ना, या 5 पायऱ्या लक्षात ठेवा. दुसरी क्रिया आहे संभाषण. बघा, संभाषण म्हणजे काय, तर बोलताना संभाषणामध्ये किमान 2 व्यक्ती असतात. लक्षात ठेवा, संभाषण एकट्याचं कधी असू शकतं, एकट्याचं भाषण असतं, एकापेक्षा जास्त असतं तर ते संभाषण असतं. लहान मुलाचं एक वैशिष्ट्य तुम्ही जर पाहिलं तर लहान मूल जेव्हा बोलायला शिकतं तेव्हा ते एकटं बोलत नाही, ते कुणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करत. लक्षात ठेवा. म्हणून दुसरी पायरी आहे भाषा विषयक कौशल्याची, ती म्हणजे संभाषण आहे. पहिली पायरी कुठली, श्रवण. दुसरी पायरी संभाषण आहे. आणि संभाषण करायला शिकलं की तिसऱ्यांदा ते शिकतं भाषण करायला. लक्षात ठेवा, शिकतं बोलायला, शिकतं स्वतः एकटं बोलायला शिकतं. लक्षात ठेवा. चौथी पायरी आहे, लक्षात ठेवा, वाचन. मग वाचायला शिकतं. लक्षात ठेवा. ते सगळ्यात अवघड काय असेल मराठीमध्ये तर ते आहे लेखन. लक्षात ठेवा. म्हणजे 5वी पायरी कुठली आहे भाषा विषयक कौशल्याची, तर लेखन आहे. लक्षात ठेवा. बघा, हे पुन्हा सांगतोय, प्रत्येक व्यक्तीचा भाषेचा विकास कशा पद्धतीने होत गेला लक्षात येईल. पहिली पायरी आहे श्रवण, दुसरी आहे संभाषण, तिसरी आहे भाषण, चौथी आहे वाचन आणि 5वी आहे लेखन. ह्या 5 पायऱ्या विसरू नका. याला काय म्हणायचंय, भाषा विषयक कौशल्यांच्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या म्हणजे कोणत्या आहेत, श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेखन. अशा 5 पायऱ्या आहेत की ज्या माध्यमातून आपला भाषेचा काय झालाय, विकास झालेला आहे. लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला याच्यामध्ये सांगायचा आहे की मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक कोणतं आहे असं माहिती सांगतो. मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक जर कुठलं असेल, परीक्षा जर विचारलं तर माहितीसाठी राहू द्या. मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक कुठलं असेल तर द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज. काय नाव आहे, द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज. आणि हे पुस्तक कोणी लिहिलं तर हे पुस्तकाचे लेखक आहेत विल्यम कॅरे. लक्षात ठेवा, काय नाव आहे, विल्यम कॅरे. या इंग्रजी माणसानं सर्वात पहिल्यांदा
मराठी व्याकरणाचं काय लिहिलंय पुस्तक लिहिलं, लक्षात ठेवा. विल्यम कॅरेन. कुठलं? द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज. मराठी व्याकरणावरचं पहिलं पुस्तक आहे हे विल्यम कॅरेन लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. बरोबर. पुढचा महत्वाचा मुद्दा, मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हणतात असू द्या, माहिती सांगताय महत्वाचे. मराठी भाषेचे शिवाजी, लक्षात ठेवा. बरोबर. मराठी भाषेचे शिवाजी एक मुद्दा लक्षात ठेवा. दुसरा, मराठी भाषेचे पाणिनी. बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न आला, लक्षात ठेवा. मराठी भाषेचे शिवाजी, मराठी भाषेचे पाणिनी. बरोबर. याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न आलाय, तर लक्षात राहू द्या. मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हणतात, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर, लक्षात ठेवा. फार विद्वान माणूस होता विष्णू शास्त्री चिपळूणकर. यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. बरोबर. तर मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? दादोबा पांडुरंग तरखडकर. विसरू नका, नाव आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात, लक्षात ठेवा. फार मोठा अभ्यासक होते हे मराठीचे. ही दोन नावं लक्षात ठेवा. मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत, तर मराठी भाषेचे शिवाजी हे विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत. आणि मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत, तर दादोबा पांडुरंग तरखडकर, लक्षात ठेवा. हे मराठी भाषेचे पाणिनी आहेत, विसरायचं नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, बाकीचं खूप काय काय. पहिलं मराठीतली पहिली कादंबरी कोणती, सामाजिक कादंबरी कोणती, आद्य कवी कोणाला म्हणतात, हे तुम्ही वाचा. हे बघा, मी हे का सांगतोय, हे यात काही शिकवण्यासारखं कन्सेप्ट नाही, हे तुम्ही पाठ करायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत म्हणून मी तुम्हाला ते दोन मुद्दे सांगितले. ओके. आणखी एक महत्वाचा मुद्दा मला याच्यामध्ये सांगायचा आहे, तो म्हणजे मराठी भाषेचं कुळ कुठलं आहे, लक्षात ठेवा. तर विसरू नका, मराठी भाषा ही इंडो युरोपियन कुठलं कुळ आहे, लक्षात राहू द्या. विचारला जाऊ शकतो प्रश्न याच्यावरती. मराठी भाषा ही इंडो युरोपियन या कुळातील भाषा आहे. कुठल्या कुळातील भाषा आहे? इंडो युरोपियन या कुळातील भाषा आहे. जसं माणसाचं कुळ असतं तसं भाषेसुद्धा कुळ आहे. आणि या जागतिक कुळामधलं मराठी भाषा ही इंडो युरोपियन या कुळातील भाषा, लक्षात ठेवा. ओके. आणि शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला माहिती असलाच पाहिजे, लक्षात ठेवा. जागतिक मराठी भाषा दिन कधी असतो? जागतिक मराठी भाषा दिन माहित पाहिजे. जागतिक मराठी भाषा दिन कधी असतो? एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. जागतिक मराठी भाषा दिन कधी असतो माहित आहे? 27 फेब्रुवारी. तारीख लक्षात ठेवा, विचार जाऊ शकतं. 27 फेब्रुवारीला लक्षात ठेवा जागतिक मराठी भाषा दिन आहे. आणि कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे तो 27 फेब्रुवारी, लक्षात ठेवा. आणि तो मराठी भाषा गौरव दिन म्हणून सुद्धा आपण साजरा करतो, लक्षात ठेवा. लक्षात, कुणा जन्मदिन आहे? कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन. त्याचबरोबर मराठी भाषा गौरव दिन म्हणून सुद्धा तो साजरा केला तो, लक्षात ठेवा. माहितीसाठी परीक्षेला असता प्रश्न याच्यावरती विचारला जातो म्हणून तुम्हाला हे मुद्दा मी सांगितलं. ओके. तर एवढंच आपल्याला भाषा लिपीमध्ये महत्वाचं. बघा तुम्ही आता ह्याच्या बाहेर तर शक्यतो परीक्षेला प्रश्न येत नाही भाषा लिपीवरती. त्यामुळे तुम्हाला हे बाकीचं काही ज्या गोष्टी आहेत पाठांतर आहेत त्या तुम्ही पाठ करा. ज्या की भाषा लिपीमध्ये येत नाहीत तो जीकेचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. बरोबर. मराठीतली पहिली सामाजिक कादंबरी सगळ्यांना माहिती आहे, यमुना पर्यटन बाबा पद्मजींनी लिहिलेली कादंबरी आहे. मराठीतला आद्य कवी कोणाला म्हणतात, नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात. बरोबर. हे जे मुद्दा आहे हे तुम्ही पाठ करा, हा जीकेचा पार्ट आहे. ओके. तर एवढे सगळे महत्वाचे मुद्दे आपल्याला भाषा आणि लिपी या चॅप्टर मध्ये आपल्याला महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा सांगतो आपण काय काय पाहिले बघा. हे सगळं आपण पाहिलं. भाषा कशाला म्हणायचं, भाषेची काही वैशिष्ट्ये आहेत, लिपी काय आहे, देवनागरी लिपी कुठल्या, देवनागरी लिपीमध्ये काय काय लिहितं, व्याकरण कशाला म्हणायचं, व्याकरणाविषयी काही व्याख्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण भाषाविषयक कौशल्यांच्या महत्वाच्या 5 पायऱ्या कोणत्या आहेत त्या देखील पाहिल्या आपण. आणि मराठीविषयी काही महत्वाची व्यक्ती आहेत, मराठी भाषेचे शिवाजी असतील, मराठी भाषेचे पाणिनी असतील, लक्षात ठेवा. आणि मराठी भाषेचं कुळ कोणतं आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलं. जागतिक मराठी भाषा दिन कधी असतो, तोच मराठी भाषा गौरव दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो 27 फेब्रुवारी. हे महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले. बघा, आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून आपल्याला भाषा आणि लिपी एवढंच आपल्यासाठी महत्वाचं आहे. ओके. या ठिकाणी आपला पहिला छोटासा टॉपिक जो आहे भाषा आणि लिपी याची आपण माहिती थांबूया. पुढचा जो दुसरा टॉपिक आहे
तो अतिशय महत्वाचा आहे. वर्णविचार, त्याला वर्णमाला म्हणतात, तो टॉपिक महत्वाचा आहे. तो टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. आज आपण अभ्यासक्रमाची ओळख पाहिली, लक्षात ठेवा. त्याचबरोबर मराठी व्याकरणाचं महत्व, मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करायचा, PYQचं असणारं महत्व हे तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर मी तुम्हाला सगळा सिलेबस, मराठीचं टॉपिकची नावं काय काय आहेत हे देखील सांगितलं. आणि पहिला छोटा असणारा टॉपिक भाषा आणि लिपी याविषयी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणारी माहिती सर्व मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. पुढच्या लेक्चरला आपण दुसरा महत्वाचा टॉपिक वर्णविचार आपण पाहूया. हळूहळू आपण एक एक घटकांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत, लक्षात ठेवा. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया.